पहिला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. चला मॅच कडे जाऊ. इथे ओ हो दुसरा चौकार. सेकंड बाउंड्री बॅक टू बॅक. सूर मारून तिथे प्रयत्न केला त्या क्षेत्ररक्षकाने, पण चेंडू त्याला चकवा देऊन डीप लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तुम्ही बघताय नकुल मकरा राहुल राठोडला. राहुल राठोड नकुल राठोड या दोन्ही बंधूंनी या स्पर्धेमध्ये वेगळा ठसा उमटवलेला आहे. 6 विकेटचा हॉल. इको कमी करा. नकुल कडून बघायला मिळाला तर संदीप काळेकडून 5 विकेटचा हॉल आपण पाहिला. आता राहुल राठोडला आपण बघतोय पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होता राहुल. या सामन्यामध्ये राहुलच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार. तिसरा चौकार एका पाठोपाठ एक येतोय. वा क्लास होता. आणि आमचे टेक्निशियन ओंकार शेटे सर तिथून या फटक्याचं अतिशय शानदार आणि सुरेख असं वर्णन करताना तुम्हाला दिसतील. प्रिन्स मूवीज देवा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ऑनलाईनच्या प्रेक्षकांना आस्वाद घेता येईल. चेंडू खूप उंच आकाशामध्ये आणि आता चौकारांच्या पाठोपाठ षटकारांची सरबत्ती. हा षटकार 18 धावसंख्येवरती घेऊन जातोय. 121वा षटकार. 109 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत आणि चौकारांपेक्षा षटकारांची संख्या मोठी आहे. हे वैशिष्ट्य आहे पुरंदर प्रीमियर लीगचं. नामदार विजय बापू शिवतारे युवा मंच आणि लक्ष्मी माता क्रिकेट क्लब ग्रामस्थ पिसर्वे यांच्या माध्यमातून पुरंदर प्रीमियर लीगचं केलेलं आयोजन. नेटकं आयोजन, देखणी स्पर्धा. चेंडू पुन्हा उंच आकाशामध्ये लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावा. षटकार 3 चौकारा पाठोपाठ षटकार. राहुल राठोड वरती भयानक हल्ला आहे आणि हल्लेखोर म्हणू शकतो आपण आमिर शिकलगार. 6 चेंडू मध्ये 5 बाउंड्रीज आपण बघितलेल्या आहेत. त्यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकार आहेत. हे षटक पूर्णपणे षटकार आणि चौकारांचं षटक होतं. 24 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 24 रन. ओहो एक सिंगल घ्यायची आहे. चांगला प्रयत्न इथे. स्ट्राईक एंड वरती आमिर शिकलगारला आणलं पाहिजे आणि कारण पहिल्या षटकामध्ये त्याने जो हल्ला चढवलेला आहे, हल्ला बॉल चढवलेला आहे, आपण पाहिलेला आहे या मॅच मध्ये. तब्बल 24 धावा. 6 चेंडूमध्ये त्याने 24 धावा फटकावलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा आमिर शिकलगार स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय. कल्पेश माने गोलंदाजीसाठी तुम्ही बघाल. यावेळेस थोडंसं बॅकफूट वरती जावं लागलं. ड्राईव्ह केला चेंडूला पण त्याच्यावरती धावा मिळणार नाहीत. वाह वाह. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 4 धावा. पवारवाडी ब्लास्टर्स विरुद्ध धालेवाडी यंगर्स. युवा जोश आणि जल्लोष इथे आमिर शिकलगारच्या बॅटमधून. 4था चौकार बाहेर पडतोय. चौकार आणि षटकारांशिवाय त्याची बॅट भाषा बोलतच नाही. एकच भाषा फक्त त्याच्या बॅटला माहिती आहे. परत एकदा हो वॉट अ शॉट आणि वॉट अ स्टॉप. दर्जेदार फटका आणि गोलंदाजाने तो परत आल्यानंतर काय सुंदर अडवलाय. 4 धावा. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. रिप्ले मध्ये परत एकदा बघू शकतो आपण. तितकाच वेगाने चेंडू पाठीमागे येतोय आणि चेंडू समोर हात आणला. खरं तर बऱ्याच वेळा हा चेंडू हातामध्ये चिपकतो पण इथे गोलंदाज तिथे कमनशिबी ठरला. त्याच्या हातातून निसटला चेंडू. ओहो इथं फ्लिक फटका आहे आणि 6 धावांसाठी षटकार.
पुन्हा एकदा क्लासिकल टच बघायला मिळाला. तंत्रात अतिशय सुरेख असा फटका पाहतोय आणि या 6 धावांबरोबर प्रज्योत देखील षटकारांची माळ आता त्यांनी गुंफायला सुरुवात केलेली आहे. पहा किती सुंदर फटका होता हा. दे दनादन 4-6 चौकार आणि षटकार पॉवर प्ले मध्ये दालेवाडी यंगर्स कडून. बाउन्सर होता हा चेंडू, आखूट टप्प्याचा टाकला होता उजव्या बाहेर. पुन्हा एकदा हुकचा प्रयत्न फसला इथे. बघू शकतो आपण पुन्हा चेंडू सरळ यष्टीरक्षक राहुलच्या हातामध्ये. षटक संपेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती तब्बल 36 धावा. पहिल्या षटकामध्ये 24 तर दुसऱ्या षटकामध्ये बघा जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये देखील थोडासा बदल होईल. विजय थोरात आपल्या समवेत येतील. मंगेश थोरात आपल्या समवेत येतील हिंदीमधून. या सर, स्वागत आहे. धन्यवाद नरेश डोमे. और काफी कड़ा मुकाबला यहाँ पे साफ नजर आता हुआ इस मैदान के ऊपर. राइट हैंड ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे विजय. राइट हैंड बॉलर है टीम के. और अगली गेंद काफी बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा. इस बार काफी बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा और झटका लगता हुआ यहाँ पे टीम को. और काफी बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा. ब्लॉक होल में डाले हुई गेंद इसको कहाँ पे भी नहीं भेज सके सीधे क्लीन बोल्ड होते हुए. और काफी बेहतरीन बल्लेबाजी की उन्होंने आज. और यहाँ पे रजत आउट होते हुए काफी बेहतरीन बल्लेबाजी कर रहे थे. पहला झटका लगता हुआ यहाँ पे ढालेवाड़ी एंगर्स को. काफी बेहतरीन लंबे कद के गेंदबाज है. राइट हैंड बॉलर अपनी टीम से काफी बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा उनके हाथ से. न्यू बैट्समैन प्लेयर नेम. और नए बल्लेबाज है राइट हैंड बैट्समैन विक्की अश्विन झाड़े. अश्विन दुधाने क्योंकि उनकी वजह यहाँ पे एक बल्लेबाज उनका पवेलियन में लौटा है. उसके बाद नए बल्लेबाज आते हुए बताते हुए और विराट कोहली के नंबर के ऊपर आए. देखिए क्या करके अपनी टीम के लिए. राइट हैंड बैट्समैन है अश्विन. और विजय द्वारा काफी बेहतरीन गेंदबाज है. पूरी तरह से लय प्राप्त करते हुए अपनी टीम के लिए. और अगले गेंद फेंक करते लॉन्ग ऑफ की तरफ. वहां पे फील्डर तैनात. 1 रन कंप्लीट. दूसरे का प्रयास और मेरे को लगता है दूसरा कंप्लीट नहीं होगा. काफी बेहतरीन फील्डिंग वहां पे. पूरी तरह से मानो बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा. लेकिन गेंदबाजी काफी चतुर और चालाक मेरे को नजर आती हुई इस पिसावरे के स्टेडियम के ऊपर. काफी बेहतरीन स्टेडियम साफ नजर आता हुआ. इस बार काफी बेहतरीन गेंद. बल्ले का किनारा सीधे थर्ड मैन के क्षेत्र में एक सिंगल से ही संतोष होना पड़ेगा यहाँ पे बल्लेबाज को. काफी बेहतरीन और डालते हुए विजय. उनका विजय पथ जैसी गेंदबाजी साफ नजर आती हुई. काफी बेहतरीन गेंदबाजी. बल्लेबाज थोड़े से बल्ले भटकते हुए. पहले मुकाबले में काफी हावी रहे थे ये बल्लेबाज. आज देखिए क्या करेंगे. नेक्स्ट बॉल टू कमिंग फ्रॉम राइट हैंड बॉलर विजय. Outstanding bowling performance for the no chance of the batsman beat the ball. And Rahul Rathod take the ball. Outstanding bowling performance for the Mr. Vijay. Right hand bowler from the Pawarwadi Blasters. It's a very top bowling performance for today at this stadium as the next ball is coming. And this time really good cannot connect to the bat and fielder is to come. And catch is drop and और यहाँ पे काफी बेहतरीन शो करा था लेग साइड की तरफ. यहाँ पे मिस फील्ड की वजह से 4 रन प्राप्त होते हुए टीम को. खराब फील्डिंग का मुजाहरा.
मेरे को लगता है हमें निकल ईशान किशन की बल्लेबाजी देखी है, उसी के बदौलत यहाँ पे साफ प्रतीत नजर आते हुए काफी बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा। ओ दिस टाइम रियली गुड बॉलिंग परफॉर्मेंस और कल्पेश द्वारा यहाँ पे बैकलाइन डिलीवरी काफी बेहतरीन गेंदबाजी अपनी टीम से पूरी तरह से मानो बीट कर दिया यहाँ पे आमिर को। राइट हैंड बैट्समैन, राइट हैंड बॉलर, स्टेडियम फ्रॉम Peshawar is a very outstanding crucial tournament from Purandar Premier League 2021. This time not connect to the bat and take another single run और काफी बेहतरीन स्ट्रोक मानो फिर से 4 रन प्राप्त होते हुए आमिर का बल्ला यहाँ पे बरसता हुआ मानो ईशान किशन की बल्लेबाजी उन्होंने देखी, इसी के बदौलत यहाँ पे काफी बेहतरीन बल्लेबाजी करते हुए। हुआ है 53 रन आणि आमिर काफी बेहतरीन बल्लेबाजी 15 गेम्स 41 रन्स 15 चेंडू 41 धावा भरसलेला हा आता फलंदाज। पुढला चेंडू पुन्हा एकदा उत्तुंग टाकलेला चेंडू काही समजू शकले नाही ते फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजीसाठी मारा पाहायला मिळतो या पेशावरच्या मैदानावरती कल्पेश यांचा। पुढला उत्कृष्ट टाकलेला चेंडू काय समजू शकलेला नाही ते फलंदाज आमिर। खूपच उत्कृष्ट गोलंदाजी म्हणाल, कमबॅक डिलिव्हरी आणि पूर्णपणे विट झाले ते आमिर। धावसंख्या झाली ती 53, 4 षटकांनंतर धावसंख्या झाली ती 53। कल्पेश यांची उत्कृष्ट गोलंदाजी कमबॅक डिलिव्हरी त्यामुळे धावसंख्येमध्ये शेवटचे 2 चेंडू डॉट। धावसंख्येत कोणताही बदल नाही, धावसंख्या झाली ती 53। आणि गोलंदाजीसाठी आलाय तो विजय। राइट हैंड बॉलर फ्रॉम द पवारवाडी एक्सप्रेस इज कमिंग फ्रॉम द स्टेडियम। 4 षटकांनंतर धावसंख्या झाली 53 आणि पुढला षटक घेऊन येतोय तो विजय। होतो का टाकलेला फटका आणि यावरती मला असं वाटतंय चेंडू हवेमध्ये आणि हा झेलबा आणि हा षटकार होतुंग मारलेला फटका। बल्ले में काफी बेहतरीन जान दी, उसी के बदौलत 6 रन प्राप्त होते हुए लक्ष्मण का स्टार्ट काफी बढ़िया आते ही पहली गेंद पे पहला छक्का इस पेशावर के मैदान के ऊपर। ओ इस बार फुल टॉस गेंद फ्लिक नहीं कर सके लेग साइड के थर्ड मैन के क्षेत्र में 1 रन कंप्लीट और मेरे को लगता है दूसरा भी कंप्लीट होता हुआ इसी 2 रन से स्कोर हुआ है 73 रन्स। धावसंख्या झाली ती 73। धावसंख्या झाली ती 73, 3 आउट। और 18 गेंदों में 41 रन बना के यहाँ पे पिछली ओवर में आमिर आउट हुए, काफी आग बरस रहे थे अपने बल्ले से। और यहाँ पे कप्तान अभी खेलने के लिए आ रहे हैं, यहाँ पे स्वप्निल लेफ्ट हैंड बैट्समैन है, काफी बेहतरीन बल्लेबाज है अपनी टीम से, कैप्टन है, चॉइस प्लेयर फ्रॉम द धालेवाड़ी यंगर्स एंड दिस टीम संघ मला काय ते गणेश दादा कोलते यांचा लेफ्ट हँड फलंदाज स्वप्नील उत्तुंग फलंदाज उत्तुंग गोलंदाज नामांकन चाललेलं ते पेशावरच्या मैदानावरती। गोलंदाज आहे तो प्रतीक, फलंदाज स्वप्नील। पुढला चेंडू उत्तुंग मारलेला ऑफच्या दिशेने खूपच सुरक असे क्षेत्ररक्षण, पुन्हा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू गेलेला, 1 धाव पूर्ण आणि आम्हाला असं वाटतं रन आउट।
रनआउट झाला तो स्वप्नील. खूपच उत्कृष्ट टाकलेला चेंडू. और नए बल्लेबाज घनश्याम कोलते. घनश्याम कोलते याच मातीतला फलंदाज, याच मैदानावरचा बादशाह, या मैदानावरती उतरलेला घनश्याम कोलते. पुढला चेंडू लक्ष्मण यांना आणि उत्तुक मारायला फाटका चेंडू सीमा पार षटकार. खूपच रणघाती प्रहार आणि चेंडू सीमा पार लॉंग ऑफच्या डोक्यावरून काही समजू शकलेलं नाहीत मानव फिल्डर बनकेचे गैरदर्शक. जान्हवी कंस्ट्रक्शन आणि ओम कंस्ट्रक्शन यांच्याकडून 1001चं पारितोषिक आहे. जर हा चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर मारला, लक्ष्मण यांनी आग बरसणारा फलंदाज इथं पाहायला मिळतोय. तो पिसावरीच्या मैदानावरती खूपच उत्कृष्ट फलंदाजी म्हणावं लागेल. 128 नंतर 129वा षटकार बी त्यांच्या बॅटिंगमधून निघालेला आणि ओस लागते ती तिसऱ्या षटकाराची. धावसंख्या झाली ती 86. पुढला चेंडू लक्ष्मण यांना राईट हँड फलंदाज, राईट हँड गोलंदाज, पिसवरेचं मैदान. पावतचा 1000 रुपयाचे पारितोषिक जिंकतोय का आणि होतो का मालाला फाटका. हा पुन्हा एकदा षटकार, गगनचुंबी षटकार आणि हा 1001चं पारितोषिक जिंकलेला आहे तो लक्ष्मण याने ओम कंस्ट्रक्शन आणि जान्हवी कंस्ट्रक्शन यांच्याकडून. गणेश शेठ कोलते, संदीप शेठ कोलते आणि संतोष शेठ पवार यांच्याकडून 1001चं पारितोषिक मारलेलं आहे तो लक्ष्मण यांनी. हा उत्कृष्ट टाकलेला कमबॅक डिलिव्हरी. खूपच उत्कृष्ट टाकलेला चेंडू लक्ष्मण यांच्या बॅटमधून झुकलेला. खूपच उत्कृष्ट आग बरसतात परंतु गोलंदाजी खूपच चतुर पाहायला मिळते. पुढला चेंडू राईट हँड गोलंदाज, राईट हँड फलंदाज आणि पुढला टप्पा उत्कृष्ट टाकलेला टप्पा चेंडू. यावरती काही समजू शकले नाही ते राईट हँड बॅट्समन. धावसंख्या झाली ती 92. पिसावरे PPL 2021चा सगळ्यात टॉपर स्कोर आहे तो 92 धावा. आज आग बरसली ते अमिल शिकलगार, अश्विन दुधाने आणि लक्ष्मण गोडसे. उत्कृष्ट फलंदाजीसाठी नावाजलेला फलंदाज लक्ष्मण गोडसे. 6 चेंडूवर 26 धावा. आग बरसणारा फलंदाज आता पेव्हलियन मध्ये येतोय. 433.33च्या स्ट्राईक रेटने मारलेला हा फलंदाज. उत्कृष्ट फलंदाजी म्हणावं लागेल लक्ष्मण गोडसे यांच्याकडून. खूपच खुश त्यांची टीम. धावसंख्या झाली ती 92 आणि आमिर शेख यांनी देखील खूपच उत्कृष्ट फलंदाजी केली. धावसंख्या त्यांनी 41 धावा. जिंकण्यासाठी 36 चेंडूंवर 93 धावांची गरज. षटकार चौकारांचे बादशाह या डगआउट मध्ये दिसायला मिळतील. आणि पुढील कॉमेंट्रीसाठी येतील ते नरेश ढोमे सर. थँक्यू फ्रॉम द पिसावरे टीम.
एक जबरदस्त इनिंगची समाप्ती. या स्पर्धेतल्या सर्वाधिक धावा एखाद्या संघाकडून बनताना आपण या डोळ्यांनी प्रत्यक्षात अनुभवलेल्या आहेत. आणि ही फलंदाजी पाहणं हा आनंद खरं तर एक मनमुराद आनंद प्रेक्षकांना या खेळाडूंनी दिला. खरं तर सुरुवातीला अमिल शिकलगारनं सुरुवात केली, चौकार षटकारांच्या फैरी त्यानं मैदानामध्ये टाकल्या आणि त्यानंतर अश्विन आणि त्यानंतर लक्ष्मण या दोघांनी चेंडू मैदानामध्ये ठेवलाच नाही. 93 धावा 92 धावा बनवल्या. 93 धावांचं आव्हान इथे बनवायचं आहे आणि विशेष म्हणजे हा या स्पर्धेतला विक्रम आहे कोणत्याही एका संघाकडून बनवलेला. ज्या 6 षटकांमध्ये जी फलंदाजी होती ना, ती पाहताना आपण अक्षरशः दिंगमूड होऊन गेलो होतो. आश्चर्यचकित करणारी ही फलंदाजी होती. दोघं जे सुरू झाले, खरं तर फलंदाज ते शेवटपर्यंत थांबलेच नाही. खरं तर लढाईत रक्ताचे पाठ वाहतात, परंतु इथे चौकार आणि षटकारांचे पाठ वाहत होते. जबरदस्त फलंदाजीनं अक्षरशः वेडावून टाकलं आणि अशी फलंदाजी जर बघायला मिळत असेल ना, तर मला वाटतंय किती तिकीट असेल तरी ते तिकीट भुर्दंड वाटणार नाही. लोक राजी खुशीने जातील आणि अशी फलंदाजी पाहतील. या मॅचमध्ये लक्ष्मण आणि आमिर शिकलगार या दोन फलंदाजांनी आपल्याला अशी फलंदाजी दाखवली. पुढे नवीन सामना सुरू होणार आहे आणि गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील साबळे. दोन्ही मागच्या मॅचचे राहुल राठोड, स्वप्नील साबळे हे पहिल्या मॅचचे मॅच विनर आहेत. एक अर्धशतक या मागच्या मॅचमध्ये ठोकलेला खेळाडू. 59 धावा ज्याने बनवल्या होत्या मात्र 20 चेंडूमध्ये तो फलंदाज राहुल राठोड स्ट्राईक एंडला, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज ज्याने 2 षटकामध्ये 11 धावात मला वाटतं 3 फलंदाज बाद केले होते. स्वप्नील साबळे धावा रोखणारा हा गोलंदाज आहे. त्याचा चेंडू असा सळसळ करतो, एखाद्या वेळेस साप सुद्धा इतका वळणार नाही एवढा चेंडू वळवतो तो म्हणजे स्वप्नील साबळे. आता पाहायचंय त्याचा सळसळ करणारा चेंडू आणि राहुलची चौकार षटकारांची भाषा बोलणारी बॅट. या दोघांमध्ये लढत आहे. उजव्या बराचसा बाहेर, वाईड चेंडूचा इशारा. आव्हान मोठं आहे आणि मोठ्या आव्हानाला तितक्याच ताकदीनं सामोरं जात असताना हा पवारवाडी ब्लास्टर्स मैदानामध्ये दिसणार आहे. वाईड चेंडूचा इशारा. धाव फलकावरती पहिले 2 वाईड आहेत स्वप्नील साबळेकडून. आपण बघितलं असतो चैत्र पालवी अर्थात डिसेंबर महिना किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणतः आपण बघत असतो की पानगळ होते आणि चैत्रात पालवी फुटते. परंतु त्यानंतर गुलमोहराचं झाड जसं डवरतं ना, तसा खेळ आपण इथे बघितला होता दोन्ही फलंदाजांकडून, लक्ष्मण आणि आमिर शिकलगार. तर आता सुरुवात इथे तोडीस तोड प्रत्युत्तर. राहुल षटकारानं खोललेलं खातं या अगोदरच्या सामन्यामध्ये जिथे त्याने डाव सोडला, तुम्ही बघायला पलीकडच्या ऊसाच्या शेतामध्ये हा फटका आहे. ऊस गोड आहे, फटका सुद्धा तेवढाच गोड होता. दुसरा चेंडू या डावातला, परत एकदा वंडरफुल शॉट आणि पुन्हा चेंडू 6 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर सैर करतोय.
येईल 16 धावा पहिलं षटक सुरू असताना. 93 धावा बनवायच्या 6 षटकांमध्ये. या मॅचचा इतिहास आहे या स्पर्धेचा. 88 धावा बनवल्यानंतर त्या धावा 6 षटकामध्ये पार झालेल्या आहेत. 89 धावा या मैदानामध्ये बनवलेल्या आहेत पाठलाग करत असताना. परंतु आता 92 धावा झाल्यानंतर 93 धावांचा पाठलाग करत असताना या धावा होणार की नाही हे पाहायचे. पवारवाडी ब्लास्टर्स विरुद्ध धालेवाडी एंगर्स. परत एकदा मिड विकेटला चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे. ओ हो 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 हो, इथे बिग विकेट गॉन. खूप मोठा फलंदाज राहुल राठोड बाद. राहुल राठोडचा बळी प्रचंड आनंद देईल इथे. मोठा विकेट आहे. म्हणजे ज्या विकेटसाठी देव पाण्यात ठेवावेत ना निश्चित, आणि तोच विकेट आपल्या पदरात पडावा अशी परिस्थिती आपण इथे बघतोय. राहुल राठोड हा क्रॅडिकल बॅट्समन होता. ज्या पद्धतीचा तो विध्वंस मैदानामध्ये करत होता. खरं तर तो शेअर बाजारात खेळणारा फलंदाज आहे. आगीशी खेळणारा फलंदाज आहे. आणि जो आगीशी खेळतो ना निश्चित कधीतरी भासतोच. आणि शेअर बाजारात जे खेळतात ना त्यांना माहिती आहे की उसळी जो मारतो परंतु कधी कधी तो बाजार खाली सुद्धा येतो. बाद झाला फलंदाज. जोखीम रिस्क खूप महत्वाची असते आणि आयुष्यामध्ये रिस्क घेतल्या पाहिजेत. मॅन कॅनॉट रिच ॲट हाय विदाउट डेअरिंग. ओ हो हो, इथे झेल मात्र सुटलेला. प्रेशर काय असतो कारण तुम्हाला माहिती आहे स्वप्नील साबळे हा जो गोलंदाज आहे आणि समोर राहुल राठोड हे दोघे एकाच गावचे आहेत आणि त्यामुळे एकमेकांचा खेळ दोघांनाही पुरे माहीत होता. 2 षटकार जरूर खर्च केले परंतु मोठा अडथळा दूर केला स्वप्नील साबळेनं. राहुल राठोड बाद झालाय. यावेळेस तुम्ही बघताय राहुल राठोड समोर असताना स्वप्नील साबळेचा चेंडू फिरत होता की नव्हता माहीत नव्हतं परंतु तो चेंडू आता हातातभर वळायला लागलेला आहे. इतर गोलंदाजांच्या समोर फलंदाजांच्या समोर स्वप्नील साबळे मात्र कमालीची गोलंदाजी करताना दिसेल इथे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत धावा 17 धावा. पहिल्या षटकामध्ये धावफलक 17 दाखवतोय आणि तुम्ही बघताय रिक्वायर्ड जो रन रेट आहे म्हणजे आस्किंग रन रेट जो आहे तो त्याच्यापेक्षा ते पुढे आहेत. आता 15 धावांची सरासरी त्यांना विजयासाठी पुरेशी ठरेल. 15 धावांपेक्षा थोडंसं पुढे जावं लागेल धालेवाडी एंगर्सला. पाहायचंय पवारवाडी ब्लास्टर्सला. हो इथे पाहायचं फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील तिथे नाही. स्वप्नील साबळेचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. घनश्याम पिसर्वे गावचा संघनायक आहे. लक्ष्मी माता क्रिकेट क्लबचं नेतृत्व केलेला खेळाडू घनश्याम कोलते. तुम्हाला या स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील त्याचं मोठं काम आहे. खरं तर लक्ष्मी माता क्रिकेट क्लबचे सगळेच सहकारी यांनी आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. नियोजन हे कार्यक्रमाची शोभा ठरतं आणि तुम्ही बघताय ही स्पर्धा यशस्वी करताना यांनी जे नियोजन केलेलं आहे ते निश्चित कौतुकास्पद आहे. घनश्यामचा हा चेंडू उजव्याच्या बाहेर आणि चांगला ठरेल. निर्धाव चेंडू. धालेवाडी विरुद्ध पवारवाडी. ब्लास्टर्स विरुद्ध एंगर्स अशी लढत तुम्ही मैदानामध्ये बघताय. 93 धावांचा पाठलाग करायचा. निश्चित मोठा डोंगर फोडायचा. 210चं मशीन लागेल इथे. आखूड टप्प्याचा चेंडू. पूल समोर एकदम क्षेत्ररक्षक तिथे उभाच असेल आणि एका धावेबरोबर धावफलकाला थोडीशी गती मिळेल. पुढे 22 धावा. दुसरं षटक सुरू असताना 22 धावा. ज्यावेळेस मोठा धावफलक पार पाडायचा असतो त्यावेळेस प्रत्येक षटका पाठीमागे तुम्हाला 14, 15, 16 अशी गती राखावी लागणार आहे. 15.50च्या सरासरीनं धावायचंय. 15.5 पेक्षाही जास्त. पहिल्या षटकामध्ये तर 17 धावांची एक चांगली सुरुवात. पण एका बाजूने आपण पाहिलं की संघ ज्या खांबावरती एक खांबी तंबू आपण म्हणतो तो म्हणजे वन मॅन वॉरियर आपण म्हणू शकतो तो राहुल राठोड बाद झालेला आहे. ही गोष्ट पवारवाडी संघाच्या वाटचालीसाठी चिंताजनक आहे.
मात्र त्यांची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 23 धावा. या षटकामध्ये घनश्यामने धावफलक रोखलाय. धावा आल्यात फक्त 6. 2 निर्धाव चेंडू आहेत. एक चौकार जरी आला असला तरी त्यानंतर मोठा फटका त्याने निश्चित खेळू दिला नाही. पुन्हा एकदा लेंथ चांगली ठेवली होती उजव्याच्या बाहेर. चेंडू निर्धाव ठरेल आणि याचबरोबर षटक देखील संपेल. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपतो आहे आणि धावफलक दाखवतोय 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पवारवाडी ब्लास्टर्स. स्पर्धेची समीकरणं निश्चित प्रकारे ती सातत्यानं बदलणार आहेत. प्रतीकचा हा चेंडू एक वादळ शमलेला आहे आणि पुन्हा आता हलका वारा व्हायला लागलेला आहे. पण जो वादळी खेळ आम्ही फलंदाजी करताना बघितला तो धालेवाडी एंगर संघाकडून, वादळ जे सुरू झालं 6 षटकं वादळ कायम राहिलं, ते संपलंच नाही. 92 धावांचा भला मोठा डोंगर उभा राहिला आणि त्याच वादळाला तोंड देण्यासाठी पवारवाडी ब्लास्टर संघ राहुल राठोड लढला इथे. परंतु पहिल्या षटकामध्ये स्वप्नील साबळेनं त्याचा मोठा अडसर दूर करून टाकला. त्यानंतर उरलेल्या षटकांमध्ये गोलंदाज तुम्ही पाहताय खूप चांगली कामगिरी करतायत. खाली राहिलेला चेंडू पुन्हा निर्धाव, एका पाठोपाठ एक डॉट डिलिव्हरीज इथं बघायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक आहे आणि जर मोठा फलंदाज बाद झाला तर त्याचा परिणाम क्षेत्ररक्षण संघावरती काय होतो तुम्ही बघताय. त्यांचा आत्मविश्वास किती दुणावलेला आहे, 7व्या मजल्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. आकाशामध्ये चेंडू, स्वप्नीलचा प्रयत्न असेल आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. मी बघितलं की स्वप्नील साबळे चेंडू अडवायला प्रयत्न केला त्यावेळेस तो पायामध्ये लंगडताना दिसला. कदाचित पायामध्ये क्रॅम्प आलेला असावा आणि त्यामुळेच तो आता मैदानाच्या बाहेर जातोय आणि सबस्टिट्यूट प्लेयर मैदानामध्ये येईल. संघनायक मैदानातून बाहेर परतल्यानंतर त्याचा परिणाम धालेवाडी यंगर्सवरती काय होतोय हे बघायला मिळेल आपल्याला. कारण नेता हा महत्त्वाचा असतो. उपकर्णधाराच्या हातामध्ये सूत्र आल्यानंतर त्याच्यात नेतृत्व कौशल्य असेल तर तेही आपल्याला इथे दिसेल. घनश्याम तर खूप चांगला संघनायक आहे आणि आज परत त्याच्यावरती संधी येते. तिथे खराब क्षेत्ररक्षण आहे, चेंडूचा बाउन्स अनियमित आणि त्यामुळे चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. चौकाराबरोबर 34 धावा, षटक क्रमांक 3 इथं संपेल. या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि प्रतीकची देखील चांगली गोलंदाजी, कारण सरासरीच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाला ठेवणं हे सुद्धा चांगलं काम आहे. एखाद्या संघाला जर 40 धावा बनवायच्या असेल आणि एखाद्या गोलंदाजाकडून 8-9 धावा जरी खर्च झाल्या तर ती गोलंदाजी थोडी चांगली आपण म्हणणार नाही. सरासरीपेक्षा तो पुढे गेलेला आहे. पण 14 धावांची 15 धावांची सरासरी आहे आणि तिथे जर 10 धावा एखादा गोलंदाज खर्च करीत असेल तर निश्चित चांगली गोलंदाजी आपण म्हणू. पाहूया धावफलकावरती आहे 34 धावा, 3 षटकांचा खेळ संपला. पुढे 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये आता गरज आहे त्या 59 बरोबर ना धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 18 चेंडूमध्ये 59. या अगोदरचा सामना आपण सकाळचा पाहिला असेल. 18 चेंडूमध्ये 41 धावा बनवलेल्या आहेत. इथे त्यापेक्षा अधिक धावा धालेवाडी पवारवाडी ब्लास्टर संघाला बनवायच्या आहेत. 18च्या आता 17 चेंडूमध्ये 58 धावा. स्क्वेअर लेगला चेंडू, गॅप मोठा आहे, चेंडूचा वीक भयानक स्पीड आहे, सीमारेषा बाहेर 4 धावा.
स्क्वेअर लेगला आपण बघतोय. खरं तर यूट्यूबवरून जे प्रेक्षक सामन्याचा आस्वाद घेत आहेत, प्रिन्स मूव्हीज आणि देवा स्पोर्ट. देवा स्पोर्ट्सचं संध्याकाळी पुन्हा एकदा वेबसाईटचं लॉन्च होणार आहे. पुरंदर टेनिस क्रिकेट .in ही वेबसाईट. ओ हो, चौकारा पाठोपाठ षटकार, अशाच फलंदाजीची गरज आहे. आणि इथे पवारवाडी ब्लास्टर्स मागे हटायला तयार नाही, लढतायत. प्रतीक पवार फलंदाजी करतोय आणि त्यानं देखील चौकारा पाठोपाठ षटकार आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. एक षटकार देखील प्रतीकच्या बॅटमधून. धावफलकावरती 45 धावा. चौथ्या षटकामध्ये आपण बघतोय 45 धावा धावफलक दाखवतोय पवारवाडी ब्लास्टर्सचा. अजूनही अर्ध्या धावा त्यांना धावायच्यात. परत एकदा स्क्वेअर लेगला तिथे आणि 6 धावांसाठी सीमारेषे बाहेर षटकार. 51 धावा, चौथं षटक सुरू आहे. आखूड टप्प्याचा चेंडू ज्यावेळेस आतमध्ये येत होता, गतीचा वापर केला, चेंडूच्या बाउन्सचा खूप छान वापर केला आणि स्क्वेअर लेगला 6 धावा इथे वसूल करतोय प्रतीक. राहुल राठोड लवकर बाद झाला आणि त्याचा परिणाम आपण पाहिले की पुढच्या षटकामध्ये घनश्यामनं खूप चांगलं षटक टाकलं. त्यानंतर प्रतीकचं षटक देखील किफायतशीर ठरलं. मात्र प्रतीक आता फलंदाजी करताना तो तुटून पडतोय गोलंदाजावरती. 2 षटकार 1 चौकार. 51 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक आहे. अजूनही तब्बल 42 धावांची गरज आहे आणि 13 खेळ शिल्लक असेल. पुन्हा निर्धाव चेंडू, शेवटचे 2 चेंडू. खूप छान कमबॅक इथं दाखवलं गोलंदाज, काय नाव त्याचं, सहदेव कडून. षटक संपलं. 4 षटकांचा खेळ संपला. 51 धावा धावफलकावरती. शेवटची 2 षटकं आता शिल्लक आहेत आणि 43 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी पवारवाडी ब्लास्टर्सला. घनश्याम गोलंदाजी मार्कवरती. घरच्या मैदानावर, घरच्या प्रेक्षकांसमोर, म्हणजे तो घरच्या अंगणात खेळतोय असं आपण म्हणू शकतो. आता अविनाश कटकेचं अंगणच आहे ग्राउंड म्हणजे, पण घनश्याम कोलतेचं सुद्धा अंगणच आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून येतो, तिथे अडवतो. 1 धाव. एकेरी दुहेरी धावा इथे कामाला येणार नाहीत, तर मोठे फटके. चौकार षटकारच, कारण 2 षटकामध्ये 43 धावा म्हणजे 42 धावा म्हणजे फारसं मोठं टार्गेट आहे या मैदानावरती. ते अशक्य आहे असं नाही आहे. 10 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे इथून पुढे. त्यामुळं बाउंड्रीज या महत्वाच्या आहे. चेंडू तिथून निसटला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा. 2 धावा इथे यशस्वी मिळत आहेत आणि प्रत्येक चेंडू पाठीमाग चौकार ज्यावेळेस गरजेचा असतो, एखादा चेंडू जास्त झाला की तुम्हाला षटकारांची मागणी तिथे तयार होणार आहे. 23 चेंडू मध्ये 38 धावांची भागीदारी या मॅच मध्ये आपण पाहतोय. 54 धावा धावफलकावरती आहेत आणि 9 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. 39 धावांची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा आतली कड, तिथे खराब क्षेत्ररक्षण, चेंडू डीप थर्ड, फाईन लेग सीमारेषेकडे, सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. पवारवाडी ब्लास्टर संघाला विजय तितकाच गरजेचा आहे. या लढतीनंतर परत एकदा नवीन समीकरण समोर येतील. धालेवाडी संघ या सामन्यामध्ये आतापर्यंत पकड मजबूत त्यांनी बनवलेली आहे. कदाचित ती मगर मिठी म्हणू शकतो आपण सामन्याला. ती सहजासहजी सैल होणार नाही. मगरीच्या तावडीत जर एकदा का शिकार सापडली की ती सहजासहजी सुटत नाही. आणि पाण्यामध्ये जर मगर असेल तर ती तिथं तर अतिशय मजबूत असते. इथे पाहायचंय चौकारा पाठोपाठ दुसरा फटका देखील तितकाच सुंदर आहे.
पण तिथे अडथळा असल्यामुळं 2 धावा इथे फलंदाजाला मिळतील. अन्यथा 4 धावा निश्चित या फटक्यावरती अपेक्षित होत्या. 60 धावा धावफलकावरती विजयासाठी 33 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 33 धावा. घनश्यामचं सलग दुसरं षटक यशस्वी आहे. पहिल्या षटकामध्ये घनश्यामने मात्र 6 धावा मोजल्या होत्या. या षटकामध्ये 9 धावा केवळ खर्च करतोय घनश्याम. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेग, 1 धाव, 62 धावा. चांगला प्रतिकार आहे, परंतु खरं तर जो झंझावात आमिर शिकिलगार आणि त्याचबरोबर लक्ष्मण या दोघांनी खूप मॅरेथॉन या ठिकाणी घनश्याम कोलते यांनी जो खेळ केलेला आहे, म्हणजे गोलंदाजी करत असताना केवळ 16 धावा खर्च केल्या आणि क्षेत्ररक्षण करत असताना एक सुंदर झेल लॉंग ऑन सीमारेषेवरती उडी मारून पकडला. त्यासाठी सागर शेठ कोलते पाटील यांच्याकडून 111 रुपयांचं पारितोषिक घनश्याम कोलते या आपल्या गुणवान खेळाडूसाठी आलेलं आहे. बक्षीस मॅच संपल्याबरोबर आपण ते बक्षीस प्रदान करू. पण खूप चांगली मॅच झाली इथे. प्रतिकार सुद्धा पवारवाडी ब्लास्टर संघाने देखील खूप चांगला केला शेवटपर्यंत. राहुल राठोड लवकर बाद झाला आणि प्रतीकनं ती धुरा लावून ठेवली. शेवटपर्यंत तो लढत गेला. शेवटी मात्र हा संघ 69 धावसंख्येवरती थांबलेला आहे. एक मोठा विजय आपण बघू शकतो. जवळपास 23 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. तो धालेवाडी यंगर संघानं लागोपाठचे 2 सामने जिंकत मला वाटतं या स्पर्धेतला सुपर 6चा प्रवेश जवळपास निश्चित केलेला आहे. कारण पुढे जाताना आपण बघणार आहोत की दुसरा संघ जो 2 मॅच जिंकणार आहे तोच उपांत्य आता सुपर 6 फेरीमध्ये दाखल होणार आहे. या गटातली समीकरणं निश्चित आहे. इथे नेट रन रेटची आज गरज लागणार नाही आणि बघायचंय पुढच्या लढती कशा होणार आहे. परतीच्या 2 लढती शिल्लक आहेत आणि त्या लढतींचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे. दरम्यानच्या काळामध्ये स्कोर पॉईंट टेबल आपल्याला दिसतोय स्क्रीनवरती. धालेवाडी यंगर संघ 2 मॅच जिंकले, 3चा रन रेट बरोबर 4 पॉईंट्सवरती आघाडीवरती आहे. भिवरी फायटर्सनं 1 मॅच जिंकून ते देखील दुसऱ्या क्रमांकावरती आहेत. तर पवारवाडी ब्लास्टर्स देखील 2 सामन्यांपैकी 1 जिंकून तिसऱ्या क्रमांकावरती आहेत. पिंपरी स्टार्स हा संघ या स्पर्धेतून निश्चितपणे जवळपास त्यांचा मार्ग खंडित झालेला आहे. दोन्ही सामन्यांमधून ते पराभूत झालेले आहेत. तर आमिर शिकिलगर मॅन ऑफ द मॅच. आमिर शिकिलगर या आपलं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. खरं तर श्री आर्ट्सचे सन्मान्य सुमितजी कोलते पाटील इथे उपस्थित आहेत आणि रवी बाबा कोलते पाटील सदस्य ग्रामपंचायत आणि त्याचबरोबर संघ मालक गणेश तात्या कोलते पाटील. 18 चेंडूमध्ये 41 धावांचा खेळ करणारा खेळाडू आमिर शिकिलगार मॅन ऑफ द मॅच. सागर शेठ कोलते यांच्याकडून 111 रुपयाचं पारितोषिक घनश्याम कोलते यांना इथे प्रदान करण्यात येते. टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या आपल्या या खेळाडूसाठी. जबरदस्त खेळ दाखवला आज घनश्यामनं गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये. काय कमाल चा कॅच त्याने इथे पकडला. अभिनंदन घनश्याम, अभिनंदन आमिर. मान्यवरांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि पुढच्या सामन्याकडे आपल्याला घेऊन जातो. टॉस होणार आहे, मॅच होणार आहे आणि मॅच इथे परत एकदा कोणत्या टीम आहे? पवारवाडी खेळणार आहे की धालेवाडी विरुद्ध पिंपरी स्टार्स? धालेवाडी यंगर्स विरुद्ध पिंपरी स्टार्स ही मॅच या ठिकाणी होणार आहे. धालेवाडी तर ओम कन्स्ट्रक्शन कडून देखील एक बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. लक्ष्मण गोडसे यानं 3 षटकार या मागच्या सामन्यामध्ये फटकावलेले आहेत आणि ते बक्षीस देखील त्याला आपण देऊ. पण मॅच मध्ये आपण जाणार आहोत जिथे टॉस होतोय. पिंपरी स्टार संघाने टॉस जिंकला आणि काय स्वीकारलंय? फलंदाजी स्वीकारलेली आहे. क्षेत्ररक्षणासाठी त्याने धालेवाडी यंगर संघाला निमंत्रण दिलेलं आहे. पाहिजे या मॅच मध्ये
निश्चित सन्मानाने या स्पर्धेतून एक्झिट घेण्याचा प्रयत्न असेल पिंपरी स्टार्सचा आणि निर्भेळ यश मिळवत 3 विजय मिळवत सुपर 6 मध्ये दाखल होण्याचा मनोदय असेल, मनसुबा असेल तो दालेवाडी यंगर्सचा. मॅच महत्वाची आहे, आपण बघत राहू. पुरंदर प्रीमियर लीग आस्वाद घेऊ या एका अजून उत्कट सामन्याचा. धन्यवाद. प्रसाद कोलते पाटील, जय गणेश मंडपचे प्रोप्रायटर प्रसाद कोलते पाटील जरा मंचावरती या. चला मॅच सुरू होणार आहे. मला थोडी विश्रांतीची गरज आहे. मंडपवाले प्रसाद कोलते पाटील या मंडपामध्ये या. गणेश कोलते सर, गणेश कोलते सर आपण या. जान्हवी कन्स्ट्रक्शन संतोष शेठ पवार आणि संदीप शेठ कोलते पाटील यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस होतं आणि या ठिकाणी हे बक्षीस पटकावलेलं आहे लक्ष्मण गोडसे यांना. गणेश ग्रामपंचायत सदस्य याकूबाई सय्यद, गणेशजी कोलते पाटील